जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुण्यावरून सर्व सहयोगी बंधू भगिनींचे हृदयापासून स्वागत. सहजयोग मेडिटेशन, माय लाईफ माय मेडिटेशन सत्रांची ही जी शृंखला सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपले जे सहयोगी बंधू भगिनी आहेत ते आपल्यासोबत इथे येऊन चर्चा करतात, त्यांचे अनुभव सांगतात आणि त्यांच्या अनुभवातून त्यांना जो लाभ झालेला आहे त्या माध्यमातून ते आपल्याला सांगत असतात, मोटिवेट करत असतात की सहजयोग ध्यान करणं हे किती आवश्यक आहे. कारण का हो, बघा ना, सहजयोग ध्यान जेव्हा आपण अंगीकारतो, जेव्हा आपण हे एक्सेप्ट करतो, जेव्हा आपल्या दिनचर्येचा हा एक भाग बनवतो, तेव्हा आपलं जीवनच बदलून जातं. एक ट्रान्सफॉर्मेशनचा आपण अनुभव करत असतो. हे का घडतं? कारण सहजयोग मेडिटेशन म्हणजे काय? एक अनोखी पद्धत आहे ना ध्यानाची. यामध्ये श्री माताजींच्या परमकृपेने आपल्यातली कुंडलिनी शक्ती ही जागृत होत असते आणि त्यामुळे आपल्यामध्ये खूप असे सकारात्मक बदल होत असतात. मग ते सकारात्मक बदल आपल्यात ते गुणात्मक असू शकतात, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असू शकतात, किंवा आपल्या फॅमिली असेल किंवा आपण जिथे काम करतो ह्या सगळ्यामध्ये असं काही बदल घडून येतात की एक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामध्ये आपण फील करतो, आपण अनुभव करतो. आणि विश्वामध्ये जितके पण सहयोगी बंधू भगिनी आहेत, ज्यांनी सहजयोग ध्यान धारणा सुरू केली, अंगीकारली, आपल्या जीवनाचा, आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवला, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन असं घडून आलेलं आहे. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव आहे, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. आणि म्हणूनच ह्या कहाण्या ऐकण्यासाठी माय लाईफ माय मेडिटेशन सत्रांची ही शृंखला सुरू झालेली आहे. तर आज याच अंतर्गत, याच उद्देशाने आपल्यासोबत आपले अनुभव सांगण्यासाठी कुलकर्णी काकू आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. कुलकर्णी काकू, जय श्री माताजी. जय श्री माताजी. आणि स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपलं. सगळ्या दर्शक जे आपल्याला आज पाहता आहेत त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. जय श्री माताजी. जय श्री माताजी. कुलकर्णी काकू एक ज्येष्ठ सहयोगी आहेत आणि खूप आधीपासून, म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांना सहजयोग हा मिळालेला आहे. हे त्यांचं भाग्यच म्हणायला पाहिजे काकू, की इतक्या पूर्वी, म्हणजे जेव्हा मला असं वाटतं 1970 काळामध्ये श्री माताजींनी सहजयोग ध्यान धारणा जी आहे ती सुरू केली. मानवजातीच्या उत्थानासाठी श्री माताजींनी आपल्याला हा मार्ग दिला. आणि 1982 मध्ये काकूंना आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला. म्हणजे हे खूप सौभाग्य आहे त्यांचं. आणि काकूंनी खूप छान अनुभवलं आहे सहजयोग ध्यान काय आहे. त्यांना व्हायब्रेशन्स असतील किंवा सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून त्यांच्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतला. प्रचंड असे लाभ त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी खूप काही शिकले पण आहेत. तर ते जे काही ज्ञान त्यांना मिळालेलं आहे ते पण ते आज आपल्या सगळ्यांसोबत आपल्याला सांगणार आहेत आणि खूप काही या चर्चेतून आपल्याला काकूंकडून शिकायला मिळणार आहे. तर अगदी वेळ न घालवता आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. तर काकू, सगळ्यात आधी अगदी सोपा असा प्रश्न की तुम्ही आता सांगितलंच, आपली जेव्हा चर्चा झाली की 1982 मध्ये तुम्हाला सहजयोग हा मिळाला. तर तुम्हाला सहजयोग मिळाला कसा? कारण तेव्हाचा काळ हा फार वेगळा होता, है ना. मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार कसा मिळाला? कोण तुमच्यापर्यंत अप्रोच झालं किंवा तुम्ही स्वतःच परमेश्वराला शोधत होतात? कसा होता तेव्हाचा तो वेळ, तो काळ? आता मी एका बाळबोध घराण्यातली मुलगी आहे. ओके. आणि त्यामुळे देवाची पूजा करणं, देवाच्या पोथ्या वाचणं किंवा काही उपास करणं, हे जे देवाच्या बद्दलचं होतं वातावरण, ते सगळं आमच्या घरामध्ये होतं. आणि त्यामुळे मला सवय लागली होती की देवाला नमस्कार करायचा, तिन्ही सांजा झाले की शुभंकरोती वगैरे म्हणायचे. ते सगळं आम्ही लहानपणापासून करत होतो. पण प्रत्यक्ष देव आणि का कोण जाणे, पण मला लहानपणी असं वाटायचं की रामाच्या वेळेला किंवा कृष्णाच्या वेळेला त्यांचे सवंगडी जे असायचे ते त्यांच्यासोबत खेळायचे. मग आता जर परमेश्वर असता तर आम्ही पण परमेश्वराच्या बरोबर बोललो असतो, खेळलो असतो ना. मग तसं होईल का, असा मनात प्रश्न यायचा. तर तसंच झालं अगदी. आमच्या मुळा डॅमला आम्ही राहत होतो. त्यावेळेला श्री माताजींची पूजा चाललेली होती. तेव्हा काही आम्ही सहजयोग घेतलेला नव्हता. आणि त्यावेळेला आमच्या घरून हार्मोनियम नेली गेली
नंतर सोफा नेला गेला की बसायचं आहे आमच्या माताजींना, ते सगळं आम्हाला करायचं आहे अरेंज. सगळं दिलं पण मी काही गेले नव्हते. हे कुठं काकू? राहुरी. राहुरीमध्ये. राहुरीतनं मी काही गेले नव्हते. म्हटलं काहीतरी चाललंय, ठीक आहे. हम्म. उलट हार्मोनियम दिली तेव्हा मी सांगितलं नीट सांभाळून आणा हा, मोडू बिडू नका. आणि मग ते म्हणले नाही नाही आम्ही आणून देऊ. मग ते सगळं त्यांनी संध्याकाळी आणून दिलं, पण तरी मला वाटलं नाही जावं असं. आणि नंतर काय झालं, दुसऱ्या वेळेला मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी अगं त्या बागेत काय चालली आहे पूजा, जर बघून तरी येऊ आपण म्हणून आम्ही गेलो. तिथे बसलो. बसल्यावर तिथे जे सगळे नियोजक होते त्या लोकांनी सांगितलं हे तुम्ही मागे बसा, मागे बसा, सहयोग करताय का? हो म्हटलं. मीठ पाणी केलंय का? मीठ पाणी तर काही केलं नव्हतं आम्ही. मीठ पाणी नाही ना केलं. मग जा मागे जाऊन बसा. आम्ही मागे जाऊन बसलो आणि माताजींची पूजा चालली होती. त्यावेळेला श्री माताजी म्हटल्या की तुम्ही देवीची पूजा करतात आहे, मग अशी मुकाट्याने का करतात आहे? देवीला तर गाणं आवडतं, मग गाणं म्हणा काहीतरी. मग आता गाणं म्हणायचं, फार पूर्वी पूजा व्हायची त्यावेळेला वाजंत्रीवालेच आणायचे, लग्नाच्या वेळा आणतात तसे, की वाजव रे बाबा. मग ते वाजंत्रीवाले वाजवायचे, माताजी बोलायला लागले की पुन्हा वाजंत्रीवाले गप्प करायचे. मग आज तर माताजींनी सांगितलं भजन म्हणा, आणि मग सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. ते पाहायला लागल्यावर मग आमची मैत्रीण म्हणते तुला येतंय ना म्हण ना. नको बाई म्हटलं, यांचं काही आपल्याला येत नाही, उगत कशाला रागवल्या तर पंचायत व्हायची, म्हणून मी काही म्हणे ना. मग ते दुसरे एक सहयोगी होते, ते म्हटले अहो म्हणा की तुम्हाला येतंय ना काहीतरी, फक्त तुम्ही सिनेमातलं म्हणू नका, म्हणा. पण म्हटलं इथेच बसून म्हणेल हं, मी तिकडे नाही जायचे, मी इथेच बसून म्हणणार. बरं ठीक आहे तिथेच बसून म्हणा. मग ते परदेशी लोक होते त्यांच्याकडे तेव्हा तो माईक असायचा, त्यांनी माझ्याजवळ आणून दिला आणि मग त्या माईकमधून मी भजन म्हणायला सुरुवात केली. एक भजन झालं, मग माताजी म्हणल्या हां छान, अजून म्हणा. दुसरं म्हटलं वा, अजून म्हणा. 4 भजनं माताजींनी म्हणून घेतली. आणि जेव्हा मी ते पावने रग मायेला करू, ओटी आईची मोत्यानी भरू हे म्हटलं, तेव्हा श्रीमातांचे डोळे भरून आले. आणि अशा रीतीने ते मला एकदा असं वाटलं की अरे देवीच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या गाण्यामुळे, असंही थोडंसं वाटलं. मग सगळं पूजा बिजा झाल्यानंतर मग माताजी म्हणल्या की कोणी गाणं म्हटलं मग अशी या बरं. मग मी गेले. तिथे गेल्यानंतर श्रीमाताजींनी त्यांच्या सेवेला ज्या बाई होत्या त्यांना सांगितलं माझ्या सुटकेसमधनं एक साडी आणा बरं. त्यांनी ती आणून दिली. मग माताजी म्हणली या कोणी मग अशी गाणं म्हटलं. मग मी आपली तिथून लांब बसलो होते, मग तिथून माताजींच्या तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागला. तेवढ्या वेळात काय विचार आला असेल की ह्या साडीमध्ये ब्लाउज पीस असेल का नाही. तुमच्या मनात हा विचार आला. ओके. ब्लाउज पीस असेल का नाही. आणि मग तिथे माताजींजवळ गेले. त्यावेळेला माताजी म्हणतात ही विथ ब्लाउज पीस आहे हा. अच्छा म्हटलं का. अरे वा, म्हणजे कळालं श्रीमाताजींना की तुमच्या मनात हा विचार आला. हो. नंतर पुन्हा जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला साड्या दिल्या तेव्हा त्या म्हणायच्या ब्लाउज पीस आहे बरं का, बघून घ्या बरं. मग हे त्यांनी कसं ओळखलो हा प्रश्न मला पडला. आणि मग नाही नाही नक्की ह्या देव असल्या पाहिजे, कारण मनातलं देवच ओळखतो, बरोबर. दुसरं कोणी ओळखत नाही. आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं, माझ्या मनात काय वाटतंय हे कोणालाच सांगितलं नव्हतं. मग यांनी कसं ओळखलं. तिथून ती लिंक सुरू झाली. बरं, मग जेव्हा तुम्ही ती पूजा अटेंड केली श्रीमाताजींची तेव्हा त्याच्या आधी तुम्ही रिअलायझेशन घेतलेलं होतं आत्मसाक्षात्कार की नाही नाही त्याच्यानंतर? नाही तेव्हा तिथेच ओके. तिथेच तिथेच अच्छा. ते. मग नंतरचे ते तिथे नेहमी ज्यांच्याकडे सेंटर असायचं ते अगदी आवर्जून यायचे. मग मंगळवारी येत जा बरं का आमच्या घरी, मग आपण अच्छा. सगळे बसत जाऊ, तुम्हाला काही अडचण वाटली तर मला विचारा मी सांगेल. म्हणजे हे 1982 काळ होता. नाही मग 84 आलं ते. 84. 84ला ओके. 84 पासून चांगलं करायला लागलो. हम्म. आधी नुसतंच म्हणजे मिळालं बुवा, पण एवढं महत्व एवढं नव्हतं. एवढं त्याचं गांभीर्य नव्हतं आम्हाला. आणि मग तेव्हापासून मात्र 84 पासून मात्र आम्ही ते चांगलं सुरू केलं. अच्छा. आणि तिथून मग जसं दर मंगळवारी सेंटरला जायचं, हा. नंतर मग कसं मीठ पाणी करतात ते शिकवलं, मग मीठ पाणी करायचं. आणि ते जसं सांगतील तसं. आणि शक्यतोवर माताजी बहुतेक डिसेंबरचं गणपतीपुळ्याचा सेमिनार झाला की संक्रांत पूजेला ते राहुरीला यायचं. ओके. आणि त्यामुळे
राहुरीला संक्रांत पूजा आणि आमची धावपळ. मग परदेशी पाहुणे येणार म्हणून, फॉरेनर्स येणार म्हणून आम्ही सगळी तयारी करायचो. आणि सगळे ॲग्रिकल्चरचे लोक असल्यामुळे आम्ही कृषी विद्यापीठामध्ये खूप जवळजवळ राहायचो. बर. आणि त्यामुळे एकमेकांकडे जाणं येणं मग हळूच सुरू झालं की आपण असं करायचं का, शुक्रवारी आपण बायकाच बसायचं का ध्यानाला. हा हा. मग तसं करू आपण. तोपर्यंत मातांच्या कॅसेट पण नव्हत्या. अच्छा. आपल्याला जे आठवेल मग त्याप्रमाणे. तुम्ही ध्यान कसं करायचे त्या वेळात? मग ते मंत्र पुस्तक छापलं होतं ना, त्याच्याप्रमाणे सगळे मुलाधारापासून सहस्त्रारापर्यंतचे मंत्र म्हणायचे. अच्छा. आणि मग तेव्हा असा बारीक गजर लावून ठेवायचा की आता अर्धा तास बसायचं डोळे मिटून. ओके. तर तो बरोबर गजर लागायचा. गजर झाला की मग उठायचं. म्हणजे अर्धा तास तुम्ही काहीही न ऐकता, काहीही न लावता फक्त निर्विचार ध्यान करायचे. ओके. मग नंतर आरती विरती, पण तेव्हा आरत्या खूप म्हणायचो. हा. गणपतीची, देवीची, मग हे मग सहयोगाची पण सगळं. सहयोगातली आरती आहे. मग ते सगळं करायला लागलं आम्ही. अच्छा. मग तुम्ही ऍक्च्युली कधी शिकलात की नेमकं सहयोगामध्ये आपण ध्यान कसं करावं किंवा पूजा कशा कराव्या, हे कोणी शिकवलं? नाही, प्रत्येक वेळेला मग माताजीच सांगायच्या ना, हा. असं करायचं तसं करायचं. आता माताजींनी दिल्लीचा अनुभव सांगितला होता की दिल्लीचे लोक, मी गेले तर प्लॅस्टिकच्या याच्यात मांडलं होतं सगळं पूजेचं. प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये हळद कुंकू मांडलं होतं. तर तेव्हा माताजी म्हणले मी असे संकुचित झाले की यांना काहीच कळत नाही अजून. तो एक आहे, आम्ही ऐकलंय अमृतवाणी. तर ते मग आम्ही तसं बाकीचं असं ऐकलं की मग आपण म्हणायचं आपण नाही बरं का प्लॅस्टिक ठेवायचं आपण सगळ्यांनी. मग अरे मग ह्या देव आहेत, मग यांच्यासाठी आपण हे घेऊन जायचं. ते मग कोणी हार करून आणायचं, कोणी प्रसाद आणायचं, कोणी काही आणायचं. मग ते तो लळा लागला, देवाचा लळा लागला तो. बरोबर आहे. आणि मग हळूहळू ते मासिक छापायला लागले. मग त्याच्यात नाव नोंदवायचं. मग ते मासिक आलं की अगदी आधाशासारखं सगळं वाचून काढायचं. हा. मग ते परदेशात पूजा झालेलं त्याचं सुद्धा कोणीतरी मराठी भाषांतर करायचं आणि मग ते वाचायचं. तर असं आम्हाला ते सहयोगाची हळूहळू हळूहळू गोडी लागायला लागली. मग आमच्या मुलांना आम्ही घेऊन जायचं की नाही आज खेळायचं नाही बरं का, आज संध्याकाळी आपल्याला सेंटरला जायचंय. ओके. मग आम्ही मुलांना पण घेऊन जायचो. त्यावेळेला आम्हाला तिथे जे न करणारे होते, नॉन सहयोगी, ते बरेच हसायचे. अच्छा. म्हणजे त्या बायका एकमेकांकडे पाहून सुद्धा अहो बघा चालल्या बरं का, हा. ते आम्हाला कळायचं ते. अच्छा. चालल्या. आता काकू तुम्ही म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की तुमचा जो परिवार होता आत्मसाक्षात्काराच्या आधी तुम्ही खूप पूजापाठ करणं, पोथी वाचणं, अशा पद्धतीची तुमची दिनचर्या होती. मग सहयोगात आल्यानंतर ते कधी सुटलं? तुम्हाला कधी कळालं की नेमकं सत्य कशात आहे आणि आपण नेमकं काय करायला हवं? ते श्री माताजींनी सांगितलं ना की आता म्हणजे ते जे करणारे होते ज्यांच्याकडे सेंटर वगैरे होतं त्यांनी आम्हाला समजून सांगायचं की आता कशाला उपवास करतात ते. म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्ही ध्यान पण करायच्या, सेंटरला जायच्या, उपवास तापास पण करायचो, पोथी पुराण पण वाचायचं. आणि श्रावण महिन्यात अगदी छान भटजीला बोलवून सत्यनारायण पण करायचो. आणि त्यांना पण बोलवायचो आमच्याकडे प्रसाद घ्यायला या, सहयोग्यांना पण. हो, सगळ्यांना बोलवायचं. ओके. मग तेव्हा ते आम्हाला समजून सांगायचे की आता असं करू नका, आता उपवास तापास करायचे नाही. श्रीमाताईंनी सांगितलंय की आपल्या शरीराला आपण कष्ट द्यायचे नाही. आणि उपवास तापासामध्ये सगळं वरकरणी असतं आणि त्याच्याने सुद्धा तुमचा तो अहंकार वाढतो. बरोबर आहे. मग ते कशाला करायचं? आता आपण त्यांना जे देव मानले ना श्रीमाताजींना, मग आपला देव जसं सांगेल तसं आपण करायचं. नाही उपवास करायचं ना, सोडून द्या. अच्छा. म्हणजे केवढी तुमची श्रद्धा त्या वेळात, त्या काळात. लगेच सोडून द्यायचे. माझे मिस्टर सुद्धा माताजींच्या चरणावर गेले नमस्कार करायला. त्यावेळेला काय हो कुलकर्णी, काय गुरु बिरू केलाय का? तर त्यावेळेला ते म्हणले नाही माताजी, गुरु नाही केला, पण मी गुरुचरित्राचं पारायण करतो. अच्छा. का बरं? नाही काय नाही की आयुष्यात चांगला गुरु लाभावा आणि त्या गुरुच्या पाठबळामुळे आपल्याला सगळे जीवन सफल व्हावं एवढीच इच्छा. मग आता मिळाला ना गुरु, मग आता ते पारायण सोडून द्या. तर लगेच माझ्या मिस्टरांनी सोडून दिलं. अच्छा. लगेच. श्रीमातांनी नाही सांगितलं ना की आता गुरु मिळाला ना, झालं, मिळाला गुरु मातांच्या रूपामध्ये. मग पारायण वगैरे सगळं बंद केलं. अगदी गुरुचरित्राची पोथी सुद्धा त्या भटजीला देऊन टाकली. एक छान कापड आणलं, त्याच्यात गुंडाळलं, त्याच्यावर 10 रुपयाची नोट ठेवली, देऊन टाकलं. अच्छा. म्हणजे आता फक्त सहयोग करायचा आहे. आणि मुख्य म्हणजे उपवास सोडले. नाहीतर इतके उपवास, गुरुवार शनिवार 7:30 नको म्हणून गुरुवार करायचा,
हो. सगळंच करायचं. कारण आता तुम्ही कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण फॅमिली अगदी, अगदी. आणि ही लोक खूप उपवास तापवास करणं अगदी हो. धार्मिक हो. प्रवृत्ती जास्त असते आणि त्यातून जे आपण पूर्वापार खूप वर्षांपासून हो, करत आलेलो आहोत, पारंपरिक सगळं. हा हा, ती परंपरा सोडणं हे अवघड असतं हो, ना. फार अवघड. आणि पण ती त्यांनीच आमच्याकडनं सगळी तोडून घेतली ती. अच्छा. त्यांनीच केलं सगळं, म्हणजे आम्हाला काही शक्य नव्हतं. बरोबर आहे, अर्थातच श्रीमाताजी करून घेतात आणि तुमची तेवढी श्रद्धा होती म्हणून तुम्ही हो. ते परमेश्वराने सांगितलं म्हणून हो, सोडून हो, दिलं, हो, त्यांची हो, आज्ञा हो. म्हणून. खूप छान श्रद्धा आणि समर्पण तुमचं हो. काकू. काकू आता पुढचं हे आहे की समजा तुम्ही श्रीमाताजी तेव्हा येत होतात, हो. तिथे राहुरीला राहत होतात, हो. तर साधारण किती दिवस श्रीमाताजी राहायच्या राहुरीला? तेव्हा तिथे एक चांगले सहयोगी होते, त्यांच्या घरी राहायच्या. अच्छा. त्यांच्या घरी राहायच्या त्या. हम्म, तर त्यांनी एकदा एक आठवण सांगितल्याची आम्हाला आठवते. हम्म. म्हणजे आम्ही त्यांना सहज म्हणायचो की काका, तुमचं भाग्य तुमच्या घरी उतरतात श्रीमाताजी. हम्म, हम्म. तर ते म्हणायचे त्याच्या मागे एक मोठा इतिहास आहे. हा. म्हणे माझ्या आईने खूप देवीची सेवा केली, अच्छा. खूप देवीची सेवा केली. आणि त्या देवीला म्हणायच्या तू माझ्या घरी ये, मग मी तुला चंदनाच्या पाटावर बसवीन, चांदीच्या ताटात जेवायला घालीन. हा हा. तर इतकं ती सेवा करायची. तर तेव्हा म्हणे देवीने माझ्या आईला स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझा पाहुणचार घेणार आहे. अच्छा. आणि म्हणून म्हणे आमच्याकडे ते उतरायला लागले. श्रीमाताजी यायला लागल्या. आणि 5-5, 6-6 दिवस राहायच्या. अच्छा. आणि मग आम्ही सगळे विद्यापीठातले लोक त्यांच्या दर्शनाला जायचो, त्यांच्या घरी बसायचो, त्यांच्या घरी जे काही कामं असतील ती करायचं, की माताजींचं ह्या निमित्ताने सहवास मिळावा आपल्याला. विद्यापीठातले म्हणजे काका होते हो, विद्यापीठात, हा. बरोबर? कृषी विद्यापीठात हे सगळे प्रोफेसर्स होते. प्रोफेसर होते आणि हे सगळे प्रोफेसर मग सहयोग करायला लागले. हो, सहयोगीच होते सगळे. अच्छा. आणि त्यामुळे मग आम्ही सगळे जण भाड्याची गाडी करायची, जायचं तिथे. अच्छा. पब्लिक प्रोग्राम असला की तिकडे जायचं, हा हा हा. नंतर पूजा असली की तिकडे जायचं. पब्लिक प्रोग्रामच्या वेळेला सुद्धा रात्री हे नसायचं ना, वाहन नसायचं यायला, मग गाडी काय काय वेळेला तर श्री माताजींच्याच गाडीत लहान मुलं बसवून माताजी आणायच्या. अच्छा. आमच्या विद्यापीठातली लहान लहान मुलं, कोणी माताजींच्या पायाशी बसायचं, कोणी इकडे शेजारी बसायचं. हो ना. आणि माताजींनी आणायचं सगळ्यांना. आणि मग माताजी ज्या मुक्कामावर जायच्या त्याच्या आधी विद्यापीठाचं हद्द लागायचे. मग माताजी सोडायच्या प्रत्येक मुलाला की आता जा, हं, तुझं घर आलं ना, मग तुझ्या आईला सांग लाईट लाव, म्हणजे मला कळेल तू पोहोचल्याचं. हा हा हा. इथपर्यंत माताजींनी घरगुती सगळं वातावरण निर्माण केलं होतं की अच्छा. खूप प्रेम काळजीच दिलं, नसायची की माया हो, दिली की फार. मुलांना तिथपर्यंत पोहोचवायच्या, मग पुढे गाडी जायची. मग सकाळी लागेच पुन्हा लवकर उठायचं, मीठ पाणी करायचं. मग आज माताजींना काय न्यायचं, इडल्या न्यायच्या का करून, का काही डोसा न्यावा का शिरा भाजायचा छान साजूक तुपातला, असं ठरवून पहाटे उठून सगळं करून जायचं. माताजींनी तो खाल्ला रे खाल्ला की मग अगदी भरवून पावायचं की मी केलेलं खाल्लं माताजींनी. समाधान मिळायचं. आणि तेवढं झालं की बरं. त्यावेळेला मग माताजी खूप बोलायच्या. मग भजनं आता ह्या वेळेला काय केलेत कार्यक्रम तुम्ही? मग माताजी यावेळेला आम्ही नाटक बसवलंय. हो का, कुठलं मत? ते रायगडला जेव्हा जाग येते त्याचा एक प्रवेश बसवला होता आम्ही, आमचीच मुलं सगळ्यांची. अच्छा. हो. आणि मग सगळ्यांनी मिळून तो रायगडला जेव्हा जाग येते त्याचा प्रवेश केला. ते एक शिवाजी झाला, एक संभाजी झाला, हा हा. असं सगळं. आणि इतकं आवडलं माताजींना, सादर ते. करायचे खूप श्रीमाताजींसमोर. खूप 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 आवडायचं. अच्छा. आणि भजनांच्या वेळेला सुद्धा आम्हाला पेटीवाला कोणी मिळेना. पहिल्या वर्षी आम्ही नुसतेच भजन म्हटले, हम्म. तर माताजी म्हटले छान म्हणतात हो, पण आता पुढच्या वेळेला मी येईल ना, हम्म. त्यावेळेला जरा पेटी तबल्याची साथ घ्या. अच्छा. मग त्याच्याने काय होतं, गाण्याला उठाव येतो. हा तर पुढच्या वेळेला तेवढं करा. मग आम्ही एक पेटीवाला शोधला, हा. तो होता आंधळा. मग त्याला आम्ही विचारायचं की आमचं माताजी येतात निर्मला देवी, तर त्या येतील त्यावेळेला तुम्ही पेटी वाजवाल का? तर तो म्हटला हो, पण मला तुम्ही किती द्याल? म्हटलं तुम्हाला किती हवेत? मला 100 रुपयाची नोट पाहिजे म्हणे. हो देऊ म्हटलं आम्ही. म्हटलं आपण 10 रुपये जमा करून देऊन टाकायचे. 100 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम असेल तेव्हाच्या त्या काळात. वेळेला 100 रुपये म्हणजे खूप झाले. हम्म, हम्म, तर म्हटलं ठीक आहे, हम्म. आम्ही देऊ तुला. हम्म. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी आधी थोडा 2-4 दिवस तो आला, आमची प्रॅक्टिस घेतली. म्हटलं बाबा आम्हाला सांभाळून घे, आम्हाला काही कळत नाही, सम बिम काय आहे काय नाही, त्रिताल कळत नाही, कारण एकताल तुम्ही कळत नाही, शिकलेला नव्हतात भजन कधी. त्रिताल एकताल काही कळत नाही. म्हटलं तू आम्हाला सांभाळून घे, फक्त हे भजन आम्हाला आवडलंय, आम्ही याला चाल लावली आहे, आम्ही म्हणणार आहे माताजींच्या पुढे, एवढंच आम्हाला माहिती बरं. मग तेव्हा केंजळे काकू वगैरे तुमच्या तर तेव्हा होत्या का? सगळे सगळे. अच्छा. हे थोडं बॅकग्राऊंड सांगतो काकू, कारण आपल्याला माहितीये आता सुद्धा जेव्हा श्री माताजींची आपण पूजा वगैरे करत
असतो तेव्हा एक म्युझिक ग्रुप आहे आणि भजनं गात असतात, कारण श्रीमाताजींना भजनांची किंवा म्युझिकची प्रचंड आवड. आणि त्या काळापासून श्रीमाताजींनी, म्हणजे आता कुलकर्णी काकूंचे जेव्हा आपण अनुभव ऐकतो आहोत, तेव्हा श्रीमाताजींनीच त्यांना सांगितलं की भजन गा, देवीची स्तुती गा. आणि तेव्हापासून मग हे भजनांची सुरुवात झाली. मग त्यामध्ये जो तेव्हाच्या काळातला जो म्युझिक ग्रुप होता त्याच्यामध्ये केंजळे काकू, कुलकर्णी काकू कुंभोजकर आणि कुंभोजकर काकू, तिघी जणी होत्या काकू तुम्ही, नाही, बरोबर? पुष्कळ होतो. पुष्कळ होतं, पण ते 3K आम्ही मोस्टली ऐकलेलं आहे ना, प्रचलित आहे हा, 3K. तर ह्या काकू ज्या आहेत तिघी जणींनी खूप सुंदर असे भजन श्री माताजींसमोर प्रस्तुत केले. कोरटकर होते, ते पण के. अच्छा, ते पण के. अच्छा, तर मग तोच एक आम्ही नेहमी ऐकत असतो हे केंजळे काकू. तर तो ग्रुप होता का हो, तेव्हापासून तोच तयार झालेला? ग्रुप होता. अजून त्याच्यामध्ये मिसेस गाडे होत्या, हा. कोरटकर, कुंभोजकर, केंजळे. आणि तुम्ही काही शिकलेल्या नव्हतात भजन वगैरे? नाही, थोडंफार शिकलो होतो. हा, माहित होतं नाही थोडं. असं नाही, नाही असं नाही, पण अगदी रागदारी आताचा म्युझिक ग्रुप कसा रेडी आहे, अगदी तयार हा, आहे, तसं नव्हतं आमचं. अच्छा. तसं नव्हतं. आणि जनरल असं माहिती असायचं की बा भैरवी असते ती शेवटी म्हणतात, पण हे गाणं भैरवीत आहे हे नाही आम्हाला ओळखू यायचं नाही. हा हा, तो एक अनुभव पण आहे, आपण हो, त्याच्याविषयी आहे, पण तो बोलूया. घेऊ ना. हा, तर त्याचा एक व्हिडिओ आम्ही पाहिलाय तुमचा आणि त्याच्याविषयी बोलू आपण. हो. त्याच्या आधी काकू मला तुम्हाला हे विचारायचंय की श्रीमाताजी नेहमी जेव्हा महाराष्ट्रात यायच्या तेव्हा राहुरीला अगदी, निवडायच्या, अगदी. तर असं काही प्रेम होतं का श्रीमाताजींचं हो, राहुरी? हो, माताजींचं माहेर येते. अच्छा माताजींचं ते माहेर आहे. अच्छा. माताजींच्या वडिलांचा आता तिथे बघा तुम्ही जाऊन, फोटो आपलं पुतळा उभारलाय, हम्म. मग त्यांचं माहेरच येते. त्यावेळेला ज्यावेळेला आमचे एक जुने सहयोगी मुंबईला गेले होते, हम्म. त्यावेळेला तिथे नमस्कार केल्यानंतर म्हणे माताजी मी राहुरीला असतो. हो का, आम्ही येणार आहे राहुरीला. अच्छा, कारण विशेष प्रेम श्री हो, माताजींचं. हो. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलं जे सेंटर आहे सहयोग सेंटर ते राहुरीतच सुरू हो, झालेलं आहे. तर ते राहुरीचं प्रेम आणि माताजी माहेर म्हणूनच बघायच्या, अच्छा. माहेर म्हणूनच बघायच्या. कारण एकदा माताजींची ओळख झाल्यावर एक सहयोगिनी हा. माताजींना म्हणाली, माताजी म्हणले तुम्ही कुठून आल्यात? तर म्हणले मी इथेच असते, पण आमचे भाऊ राहुरीला असतात. हम्म. हो का, म्हणजे आपल्या दोघींचं माहेर राहुरीच. अच्छा. असं श्री माताजी म्हटले. श्री माताजींचा जन्म छिंदवाड्याला झाला, हो बरोबर. त्यानंतर मग त्यांचं बालपण नागपूरला हो झालं. मग राहुरीला त्या कधी आल्या? त्यांच्या आधीची जी पिढी होती, ओके. हा, तर ते त्यांच्या आधीच्या पिढीचे ते नांदगाव म्हणून राहुरीजवळ गाव आहे. अच्छा. हा, तिथे त्यांच्या आधीची पिढी होती. म्हणून मग त्या हा, माहेर समजायच्या. माहेर समजायच्या ते. ओके. आणि मग छान तुम्ही श्री माताजींचं स्वागत करायचं. अगदी अगदी काय विचारूच नका, ते स्वागताचा एक मोठा अध्याय होईल, इतकं स्वागत असायचं. ते त्यांच्या घरी आल्यावर श्री माताजी यायच्या आणि माताजींचं ते कारचं उघडलं दार की त्यांच्याकडे ते बंदूक असायची. मग ते देवी आली म्हणून आले 7 बार उडवायचे बंदुकीचे. हा, मग ते बार उडवले की मग आली देवी, स्वागत करायचे. आणि मग त्यांच्या घरामध्ये आम्ही असं 7 धान्याच्या राशी टाकलेल्या त्या. आणि मग ही धान्य लक्ष्मी त्या धान्यावरून चालत आणायची. अरे वा, किती एक एक पाऊल माताजी टाकत टाकत यायच्या आणि मग सिंहासनावर बसायच्या. त्यांना खूप आनंद होत असेल ना, तुम्ही एवढं. आणि मोठ्या परातीत ठेवलं की त्याच्यात उभं राहिलं की तिथे चरण धुवायचे. पहिली पूजा तिथे, त्या उंबऱ्यापाशी. मग आत यायच्या, मग आतमध्ये मग आत. आणि हो, त्याच्यानंतर ते 7 धान्य सुद्धा आम्ही मग सगळ्यांना वाटून द्यायचे प्रसाद म्हणून. आता लक्ष्मीचंच पाऊल तिथे पडलंय म्हटल्यावर अगदी व्हायब्रेटेड चैतन्य. आणि आम्हाला असा अनुभव व्हायचा की ते गहू, ते तांदूळ त्याच्यात टाकले ना की अहो त्या गव्हाला कधी किडच लागायची नाही. हो ना, चैतन्यमय ना, चैतन्यमय असायचं. आणि फार फार मजा करायचं. म्हणजे आम्ही घरी थांबायचंच नाही. आम्हाला लोक म्हणायचे अहो संक्रांती सारखा सण आणि तुम्ही कुलूप लावून जातात. अच्छा. त्यांना काय माहिती. पण त्या काळातही हे मोठं होतं ना काकू, की आणि म्हणजे अगदीच धार्मिक लोक, अगदी सणवार महाराष्ट्रात स्पेसिफिकली लोक खूप श्रद्धेने करणार. घर उघडं ठेवणं, दार उघडं ठेवणं म्हणजे लक्ष्मी घरात येते, अशा पद्धतीची विचारधारा असताना तुम्ही त्यावेळेला बंद करून सरळ दार लावून हे कर. आणि इतकं संक्रांत म्हटल्यानंतर आम्ही सगळ्या बायका एका ठिकाणी जमायचो. आणि आमच्याकडे ते आपण पाण्याचं पिंप भरून ठेवतो ना, तेवढे पिंप भरून भरून आम्ही तिळाचे लाडू करायचे. अच्छा. परदेशी पाहुण्यांना, फॉरेनर्सला. मग श्रीमातांच्या हाताने सगळ्यांना तिळगुळ द्यायचं. स्वतः श्रीमाताजी सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
गोड बोला सगळ्यांची. तेव्हापासून सांगत आले आहेत भांडायचं नाही, अच्छा. कोणी भांडायचं नाही. आणि आता असं करा, ज्यांच्याशी तुमचं भांडण आहे ना त्यांना चांगलं प्रेम आणि पत्र लिहा, हा. असं सांगायचं की पत्र लिहा त्यांना आणि विसरून जायचं सगळं, भांडायचं नाही अजिबात. हा ना. आणि तो आदिशक्तीच्या हाताने तिळगुळ घ्यायचा म्हटल्यावर काय करायचं त्या घरात थांबून. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही सरळ कुलूप लावायचं, साड्या बदलायच्या की चाललो आम्ही चालले. तिकडे. किती आनंद आणि मग तुम्हाला तिथे तिथे भजनांची सुरुवात, इतकी भजनं म्हणायची. काय आम्हाला येत नव्हतं, त्यांनाही कळत होतं सगळं, पण त्यांनी फक्त काय पाहिलं, आमचा भाव पाहिला. बरोबर आहे. भाव पाहिला फक्त, बाकी आम्हाला काही कळत नव्हतं. काही येत नव्हतं एवढं. त्याच्यात ते भैरवीचं निघालो हा, की हा. आम्ही गाणं म्हणायला लागलो. आणि वया सुद्धा कशा अगदी ते खिळखिळ्या झालेल्या वया त्या हा, हा. भजनाच्या. आणि माताजी अशा बसलेल्या इकडून, आम्ही इकडून, हा. सगळ्या जणी आपल्या राहुरीतल्या बायका. पुरुष अच्छा. मात्र तिकडे असायचे, हा. पण आम्ही बायका सगळे त्यांच्या असं कोंडाळ करून बसलेल्या. अच्छा, त्यांच्या भोवती. हो, अगदी जवळ, अगदी जवळ. अच्छा. आणि मग तिथून माताईनं दिसायचं सगळं वहितलं. हा, हा, हा. आणि मग ते गाणं म्हटलं, माताजी म्हटल्या, "अन थांबा आता हे ना, हे नंतर म्हणू आपण शेवटी." अच्छा, म्हणजे ही पूजेची वेळ सांगताय का नाही, तुम्ही? आता रात्री भजन व्हायची. रात्री. हा. रात्री माताजी म्हणायच्या, चला आता काय कार्यक्रम काय ठरवले या वेळेला बघूया. आणि मग आम्ही भजन म्हणायला बसायचं सगळ्याजण. अच्छा. आणि मग तेव्हा त्या म्हणल्या की असं करा, हे आपण नंतर म्हणू. तर आम्ही काही ऐकायचं नाही. नाही माताजी, आम्ही सगळे नंबर लावले त्याप्रमाणे आम्ही म्हणणार. तरी पण त्या म्हणायच्या, अहो नाही नंतर म्हणा हे. तर नाही माताजी, आता थांबा जरा. हा, हा. मग असं करून त्या सांगायच्या, अहो ती भैरवी आहे शेवटी म्हणायची. अगदी हळूच सांगितलं माईकवर हात ठेवून. ते आम्हाला कळलं की अरे हे चुकलं आपलं. तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही, त्याच्यामध्ये विश्ववंदिता बहुतेक भजन होतं. असेल काहीतरी, मला आता ते आठवेना जरा. तर ते तेव्हा त्यांनी सांगितलं की ते अहो याच्यातलं गाणं आहे, भैरवीतलं गाणं आहे. तर ते भैरवी शेवटी म्हणायचे. मग लक्षात आलं की अरे भैरवी शेवटी म्हणतात हे माहिती आहे, पण हे गाणं भैरवी रागात आहे एवढं काही नव्हतं आम्हाला कळत. आणि मग आम्ही मनातल्या मनात मातांची क्षमा मागितली आणि मग सुरू केलं. आणि तो वाजवत होता आंधळा माणूस पेटीवाला, त्याला आम्ही 100 रुपयाची नोट कबूल केली होती. आणि मग त्यांनी वाजवलं. मग तो हळूच म्हणतो की मला पण म्हणायचा आहे अभंग, कारण तो टाळकरी होता. टाळकरी तर काय तयारच असतात भजन म्हणायला. मग त्याच्यासाठी परवानगी काढली त्या संयोजकांनी की यांना म्हणायचंय म्हणू द्यायचं का. तर माताजी म्हणल्या बरं म्हणा. त्यांनी सुरू केली रागदारी छान अगदी. माताजींनी त्याचं संपल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून नोट दिली. आणि माताजींनी त्याला पैसे दिले म्हटल्याबरोबर हळूहळू फॉरेनर्स उठायला लागले आणि माताजींना असं करून त्याच्या पुढे पैसे टाकायला लागले. अच्छा. आणि सुरूच झालं की ते परदेशी लोक संपेच ना, खूप सारे पैसे जमा झाले. खूप खूप ढीक जमा झाला. आणि कार्यक्रम संपल्यानंतर काय झालं, त्याच्या डोक्याचा रुमाल काढला आणि त्या रुमालात पैसे घातले सगळे. तर त्या रुमालाची गाठ बसे ना इतके पैसे त्याला मिळाले माताजींच्या कृपेने. मग कार्यक्रम संपल्यानंतर मग माझे मिस्टर म्हणले चल आता बस मोटरसायकलवर, तुला तुझ्या घरी पोहोचून देतो मी. तर म्हटला थांबा ना, या बायकांनी मला 100 रुपये कबूल केले, ते कुठे दिले. अच्छा. मग ते म्हणले हो देतील, मी देतो ना माझ्याजवळ. मग आमच्या विद्यापीठातल्याच बायकांनी सांगितले ना, मी देतो तुला 100 रुपये. म्हणजे किती लोभ होता त्याला. मग म्हणले दिलं त्याला. मग ते तिथे कार्यक्रम तो संपला रात्रीचा भजनांचा. मग सकाळी पुन्हा आम्ही माताजींसाठी नाश्ता बिष्टा घेऊन गेलो पुन्हा त्यांच्या घरी. त्यांच्या घरी गेल्यानंतर श्रीमाताजी बसल्या होत्या. आधी कोणीतरी आले होते, शेतकरी वगैरे गप्पा मारत होत्या. आम्ही आल्यानंतर मग माताजी म्हणले या आले, विद्यापीठातले लोक आले, बसले. मग आम्ही सगळे बसल्यानंतर यांना म्हणले त्या कुलकर्णी, पुढच्या वर्षापासून तो पेटीवाला मला दिसायला नको, हावरटे म्हणे तो. अच्छा, म्हणजे श्रीमाताजींना कळालं. आम्हाला इतका आश्चर्याचा धक्का बसला की हे काल रात्री 12 वाजता हा प्रकार घडलेला. आणि श्रीमाताजी आज सकाळी लगेच सांगतात की पुढच्या वर्षी हा आंधळा माणूस हा मला अजिबात समोर दिसायला नको पेटीला. तुमच्यातलंच कोणीतरी पेटी वाजवायला शिका, तुमच्यातलंच कोणीतरी तबला वाजवायला शिका आणि आपला एक ग्रुप बनवा. आणि सगळ्या सहयोग्यांनी म्हणायचं. आता माझ्यासाठी म्हणे तुम्ही लोकांना बोलवून मांडव टाकता माझ्या डोक्यावर. अहो माझ्या डोक्यावर गंगा ठरत नाही म्हणे. आणि ते तुम्ही म्हणे कुठल्या तरी माणसांकडनं माझ्यासाठी मांडव घातलाय, कुठल्या तरी माणसांकडनं माझ्यासाठी स्वयंपाक केलाय. सहयोग्यांनी केलेलं मला आवडतं.
हो, एका प्रवचनात ऐकलं पण आहे हो. आम्ही हे. की तुम्ही करा, तुम्ही हो. मंडो घाला, तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक करा, तुमच्या हातचं खायला मला आवडेल. हो, हो. हे भाडोत्री लोक आणून काय देतं मला. हां. अशा आम्ही चुका करतही गेलो आणि शिकतही गेलो. चुका करतही मग गेलो. पुढे शिकलात तबला, पेटी हो शिकलेत हो मग? हो हो हो. मग पुन्हा एक ग्रुप छान पुन्हा तयार एक झाला छोटासा तयार झाला. अगदी तितका तरबेज नाही, हां, हां. पण तरी हा, तरी म्हणजे महत्व कळलं की माताजींना असे भाड्याने चालत नाही, सहयोग्यांनीच करायला हवं सगळं. सहयोग्यांनीच करायला पाहिजे. त्या म्हटल्या सहयोग्यांनीच करत जा स्वयंपाक, कसा का होईना, हां. आज चुकेल उद्या चांगला येईल. बरोबर तर आहे. हे ते त्या पेटीवाल्याच्या उदाहरणाने की हावरटपणा नको, लोभ नसावा. म्हणजे माताजी कशा आम्हाला शिकवत आल्या, खरोखर म्हणजे ओल्या मातीला आकार द्यावा तसा माताजींनी आकार दिला आम्हाला आणि आयुष्यामध्ये आम्हाला परिपूर्ण केलं. तरी पण परिपूर्ण नाही आहे तसं म्हणता येणार नाही, पण खूप काही शिकवलं, खूप शिकवलं. छान. असं सुंदर असं मेसेज काकूंनी आपल्याला दिलेला आहे आणि एवढा वेळ काकूंनी दिलेला आहे. अगदी बराच वेळ झाला आपली ही चर्चा रंगली आणि खूप उपयुक्त माहिती काकू तुम्ही तुमच्या आजच्या या चर्चेमधून आपल्याला सांगितलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे काकू, तुम्ही एवढा वेळ दिला, स्टुडिओमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शक आपले जे आज बघत आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय श्री माताजी.